नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी दीपा बावधने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत. अमेरिका या पुस्तकातला प्रवास जरी संपला असला तरी आपल्या काही मैत्रिणींना, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय मैत्रिणींना हे पुस्तक वाचून काय वाटलं, त्यांचे काय अनुभव, हे त्यांना तुमच्याशी शेअर करायचं आहे. आपल्याकडे आले आहेत सुरेखा हसोळकर, माणिक लोणकर, प्रभाताई काळे. आपल्या तिघींचं दिलसे या चॅनेलवर स्वागत. आता सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला हा प्रवास कसा वाटला. प्रभाताई, तुमचं मत सांगा. नमस्कार दीपा. तुझं जे अमेरिका हे जे पुस्तक आहे ते मी वाचलं, ऐकलं आहे. फार सुंदर आहे. जे म्हणजे नवीन येणारे सगळे अमेरिकेमध्ये तर त्यांना काही माहिती नसते. हे तुझ्या त्या सगळ्या कवितामधनं फार सुंदर तू वर्णन केलेलं आहे आणि प्रत्येकाचे अनुभव पण त्यामुळे कळलेले आहेत. होय की नाही ग माणिक? हो ना. आणि खरं म्हणजे दीपाची ही कल्पना आहे की नाही, अमेरिका खरंच ती अगदी नाविन्यपूर्ण आहे. म्हणजे असं कुणाच्या डोक्यात आलं नव्हतं की अमेरिकेत येताना काय काय प्रॉब्लेम येतात. ते आपण ऑनलाईन वगैरे सगळं ऐकतो, पण प्रत्यक्षात त्याचे काय अनुभव आहेत, मुलांचं इथं येण्यापासून शिक्षणाला किंवा त्यांच्या पालकांना इथं येताना सुद्धा किती त्रास होतो, व्हिसाचा त्रास होतो, किंवा इथं आल्यानंतर सेटलमेंटला सुद्धा किती त्रास होतो, ते सगळं तिने अगदी अतिशय सुंदर वर्णन केलं आहे. आणि दीपा खरंच बहुगुणी आहे अगदी. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आहे की म्हणजे ती नुसतीच लेखिका नाही आहे, तर एक चांगली माणूस म्हणून पण ती आम्हाला सगळ्यांना मदत करत असती. इथं येऊन ड्रायव्हिंग शिकली. आम्हाला मैत्रिणींना तर काय सुरेखा, खरंच तिच्यामुळे आम्ही मुव्हिंग झालोय. नाही तर आम्ही एका जागी आम्हाला ड्रायव्हिंग येत नाही. काही जायचं म्हटलं की आमच्या बरोबर ती असते. आणि ह्या अमेरिका या पुस्तकातनं बऱ्याच गोष्टी मलाही समजल्या. कारण प्रत्येकाच्या अनुभवावरनं इथं म्हणजे आपण यायला निघाल्यापासून इथं राहिल्यानंतर कोणत्या गोष्टी आपल्याला माहिती करून घ्यायला हव्यात किंवा कुठल्या गोष्टी नवीन शिकायला हव्यात, या सगळ्या गोष्टी आपल्याला या पुस्तकाच्या अभ्यासातनं कळलं, तिच्या कवितेतनं कळलं. त्यामुळे आपण पण आपल्यामध्ये बऱ्याच सुधारणा केल्या. अगदी हो की नाही? अगदी बरोबर. तिच्या याच्या पुस्तकामुळे लोकांना विसा कसा घ्यायचा किंवा हे कसं करायचं, इथे आपल्याला बाहेर जायचं असलं तर लिफ्ट वगैरे कशी सोय आहे, काय ते सगळं ती स्वतः करते. आणि त्यांना ती पुन्हा जाऊन तिथनं त्यांचा ऍड्रेस आणून सगळं करून सगळ्यांना मदत करते. हो, अगदी फार तिचं म्हणजे वाखाणण्यासारखं, अगदी करण्यासारखं. आणि सगळ्यांना आपल्याला एकत्र बांधून ठेवते. म्हणजे तिच्या कविता ज्या आहेत त्या अशा इतक्या बोलक्या आहेत आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये क्लिष्टपणा अजिबात नाही. त्यामुळे त्या समजायलाही सुद्धा आपण ज्या ओघवती भाषा म्हणतो ना, त्या ओघवत्या भाषेमधल्या आहेत. म्हणजे सर्वसाधारण म्हणजे आम्ही त्यातले नाही तरी सुद्धा आपल्याला त्यातला भावार्थ कळतो. त्यामुळे ते अमेरिका ह्या कविता म्हणा किंवा तिचं वाचन खूपच छान आहे. आणि अजून सुद्धा तिची पुस्तकं आहेत. मैत्रिणींनो, माझं कौतुक बा झालं. श्रोते हो, या माझ्या सगळ्या प्रिय मैत्रिणी आहेत, त्यांनी माझं खूपच कौतुक केलं. त्या ज्या बोलल्या ते खरंच अगदी माझे स्वतःचे अनुभव म्हटलं तरी सुद्धा चालेल, माझ्या मैत्रिणींचे. परत भेटूया लवकरच हिंदी कवितांमध्ये. तेव्हा सुद्धा तुम्ही असाच प्रतिसाद द्यावा अशी माझी अपेक्षा. धन्यवाद.